चला विद्यार्थ्यांनो, आजच तो पहिला व्हिडिओ पाठवलाय तुम्हाला. आता दुसरा एक्झाम्पल नंबर 7. मोठे एक्झाम्पल आहेत म्हणून आपण दोन दोन टप्प्यात व्हिडिओ तयार करतोय. इन ट्रायंगल एबीसी बायसेक्टर ऑफ अँगल ए अँड बी इंटरसेक्ट ॲट पॉइंट ओ. ए आणि बी चे ओ मध्ये इंटरसेक्ट करतात. इफ अँगल सी इज इक्वल टू 70 डिग्री फाइंड द मेजर ऑफ अँगल ए ओ बी. याच्यासाठी आपल्याला डायग्राम काढावं लागेल. डायग्राम मधून आपल्याला क्लिअर होईल. पहा, मी पहिले चुकीची डायग्राम काढली होती, आता करेक्ट डायग्राम काढतो. ए आणि बी चे बायसेक्टर म्हणजे ए बी बेसला येतील आणि सी येतील. याचा बायसेक्टर हा एओ आहे. अँगल बी चा बायसेक्टर हे ओ मध्ये इंटरसेक्ट करतात म्हणजे इथे करतात. ओके, हा आपल्याला दिला आहे 70 डिग्री. आता हे एक्झाम्पल 2-3 पद्धतीने सोडवता येतं. आपण जेवढी सोप्यात सोपी पद्धत निवडता येईल तेवढी निवडूया. आता 2-3 पद्धती सांगायला कदाचित मी वर्गात सांगेली, आपला जेवढा वेळ असला तर. आता इथे एकाच पद्धतीने मी हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून देतो. चला मग घेणार जे आपल्याला दिलंय ते लिहिणार आपण. रे एओ इज अन अँगल बायसेक्टर ऑफ अँगल कोणता? सीएबी. सीएबीचा ए आहे ना, ऑफ अँगल सीएबी. आता पाहिजे इथे 2 क्लॉज वापरता येतील आपल्याला. हा जो आहे मग इथे 2 अँगल तयार झाले. हे 2 सारखे अँगल तयार झाले. कोणकोणता? अँगल सीएओ आणि अँगल ओएबी पैकी आपल्याला अँगल हा एओबी शोधायचा आहे. कोणता शोधायचा आहे? एओबी. पाहिजे त्यांनी म्हटलंय एओबी फाइंड आउट करायचा आहे. मग एओबी हा जर फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला हा अँगल आणि हा अँगल माहिती पाहिजे. मग हा अँगल आपण पाहणार. मग आपण असं लिहिता येईल का मला? बायसेक्टर म्हणजे अँगल सीएओ इज इक्वल टू अँगल ओएबी लिहिता येईल. मग एक असा क्लॉज वापरू आपण. अँगल सीएओ किंवा अँगल ओएबी हे सारखे, पण अँगल ओएबी जर काढायचा असेल तर हा अँगल सीएबीचा 1/2 येईल. बरोबर आहे. सीएबीचा कसा येईल? 1/2 येईल. किंवा अँगल सीएबी बरोबर हा अँगल ओएबीचा कसा येईल? दुप्पट येईल. बरोबर आहे. मग कोणते येईल? मग मला असं लिहिता येईल का? आपल्याला हाच पाहिजे ओएबी. मग अँगल ओएबी इज इक्वल टू का पाहिजे? कारण की आपल्याला काय इज इक्वल टू 1/2 अँगल बोला सीएबी. याला नंबर द्या 1. किंवा हा 1/2 जर इकडे घेतला, ही पायरी न घेता आपण डायरेक्ट असंही लिहू शकतो. अँगल सीएबी इज इक्वल टू 2 इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन अँगल ओएबी. याला 1 नंबर देऊया. चालेल. हे समजलं तुम्हाला? ही स्टेप काही गरज नाही लिहायची, तशी तुम्हाला समजण्यासाठी लिहिलेली आहे. तुम्ही ही स्टेप डायरेक्ट लिहू शकतात कारण की हे सारखे आहे. अँगल सीएबी म्हणजेच काही या अँगल याचा दुप्पट येईल. बरोबर आहे की नाही? किंवा अँगल ओएबी याचा सीएबीचा कसा येईल? निम्मे येईल. बायसेक्टर असल्यामुळे मी दुप्पट लिहिलं. त्याचं कारण का आपल्याला पुढे समजेल. ठीक आहे. त्याचप्रमाणे तसं असंच घेऊया. रे बीओ इज अन अँगल बायसेक्टर ऑफ अँगल कोणता? सीबीए. ऑफ अँगल सीबीए म्हणजेच काय लिहिता येईल मला? अँगल बघा हा सीबीओ इज इक्वल टू बोला हा बघा हा बीओए हा अँगल येईल की नाही? किंवा अँगल ओबीए बरोबर इज इक्वल टू मग मी लिहिणार अँगल सीबीओ इज इक्वल टू अँगल बोला
OBA. म्हणजेच काय येईल? म्हणजेच काय? अँगल कोणता? हा बघा, CBA. CBA इज इक्वल टू डायरेक्ट 2 अँगल OBA. झालं? याला नंबर देऊ आपण 2. दिलं. आता हे आणि हे अँगलची जर हे काढायची असेल तर आपल्याला ह्या ट्रायंगलची सम घ्यावी लागेल. कोणत्या ट्रायंगलची? ABC ट्रायंगलची. मग मी घेतो इन ट्रायंगल ABC. बोला, अँगल CAB प्लस अँगल CBA प्लस अँगल बोला ACB. ACB इज इक्वल टू 180 डिग्री. इथे तुम्ही कारण देऊ शकतात, सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स किंवा इंटिरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल पैकी. हा बघा, CAB माहिती आहे, करेक्ट. काय माहिती आहे? लिहिणार 2 अँगल OAB. CBA माहिती आहे, करेक्ट, प्लस 2 अँगल CBA प्लस ACB दिलेला आहे. ACB दिला आहे तुम्हाला 70 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. करेक्ट. आता व्हिडिओमध्ये थोडा डिस्टर्बन्स येईल, त्याला इलाज नाही. आता बघा, इथून 2 कॉमन काढू शकतो आपण किंवा नंतर काढू. चला, 2 अँगल OAB प्लस 2 अँगल सॉरी CBA च्या ऐवजी इथे लिहिणार मला OBA. 2 अँगल OBA इज इक्वल टू, हा मायनस करून टाकू इकडे, 180 मायनस 70 डिग्री. करेक्ट. मग चला पुढचं काय येणार? 2 अँगल OAB प्लस 2 अँगल OBA इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 70 डिग्री. झालं. आता ॲट अ टाइम दोन्ही काम करू आपण. इथून 2 कॉमन काढून सबस्ट्रॅक्शन करू. हा 2 कॉमन काढला, अँगल OAB प्लस अँगल OBA इज इक्वल टू 110 डिग्री. हा इकडे जाताना डिवाइड होईल. दॅट इज अँगल OAB प्लस अँगल OBA is equal to 110 divided by 2. Therefore angle OAB plus angle OBA is equal to 55 degree. आता इकडे बघा, ह्या दोन्ही अँगलची सम मिळून गेली आपल्याला 55. हा काढता येईल. या कोणता ट्रायंगल? ट्रायंगल OAB मध्ये, बरोबर आहे. इन ट्रायंगल OAB काय लिहिणार मी? सॉरी, इथे कारण द्यायचं राहिलं मला. इथे कारण द्यायचं राहिलं. हे कुठून घेतले आपण? फ्रॉम 1 and 2. इथे कारण द्या फ्रॉम 1 and 2 दिलं. आता हा जो क्रमांक आला, हा जो आला, याला 3 नंबर देऊन टाका. मग लिहिणार अँगल OAB प्लस अँगल OBA प्लस अँगल कोणता विचारलाय आपल्याला? AOB इज इक्वल टू 180 डिग्री. इथे पण सम ऑफ मेजर्स ऑफ ट्रायंगल्स 180 डिग्री, बरोबर. याचं मेजर माहिती तुम्हाला, टाकून द्या. 55 डिग्री प्लस अँगल AOB is equal to 180 degree. Correct. Therefore angle AOB is equal to 180 degree. इथे म्हणा from 3 180 degree minus 55 degree. Therefore angle AOB is equal to, बोला, 5 गेले 5, 125 डिग्री. आलं. हा प्लॉट तुम्ही वापरू शकतात. अशा पद्धतीने एक्झाम्पल सोडवू. इथे XY माना,
किंवा हाफ घ्या, कोणत्याही पद्धतीने केलं तरी हे गणित 3 पद्धतीने आपल्याला सोडवता येतं. मी त्यातल्या त्यात ही पद्धत निवडली. तुम्हाला समजली असेलच, नसेल परत वर्गात एकदा परत ते समजवलं जाईल. आता एक्झाम्पल नंबर घेणार आहोत आपण. 7 झालं आपलं. 9 एक्झाम्पलकडे एक्झाम्पल नंबर 8. आता एक्झाम्पल नंबर 8 पण याच्यासारखंच आहे, सेम आहे. जसं आपण हे पाहिलं तसंच आहे हे. चला, सोपं आहे, कठीण नाही. डायग्रामकडे बघितल्यानंतर घाबरून जायचं नाही. खूप सोपं गणित ते पण. हे बघा, डायग्राम काढतो मी. ही डायग्राम काढली. ओके, इकडचे काम नसल्यामुळे इकडे जास्त काढलं मी. हा बी, पी, ई, सी, डी, हा तुमचा क्यू, याचे बायसेक्टर आहेत हा, आणि याचा पण बायसेक्टर आहे. ओके, त्यांनी सरळ म्हटलंय लाईन ए बी पॅरल टू लाईन सी डी. ही पॅरल असल्यामुळे, आणि पी क्यू काय घेणार आपण, ट्रान्सव्हर्सल घेणार. ट्रान्सव्हर्सल गेल्यामुळे हा झाला इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगलची सम असते 180 डिग्री. त्याचे हे 50-50% आहेत. 50-50% आहेत, म्हणजेच हा किती झाला, इथे टी नाव दिलं, म्हणजेच करेक्ट 180 डिग्री सम आहे. म्हणजे यांची दोघांची सम किती आली, 90. म्हणून हा पी टी क्यू किती, दोघांची सम 90. 180 मधून 90 केली म्हणजे हा सुद्धा 90. एकदम सोपं आहे, फक्त याचा मेकअप म्हणजे लिहिणं आपला काम आहे. ओके, तसंच जसं आपण गेलो तसंच. इन फिगर, बोला, रे पीटी इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल. बोला, कोणा कशाचा बायसेक्टर येतो, बीपी क्यूचा. बीपी क्यूचा. ओके, आपल्याला सरळ सरळ ह्या लागतोय, इथे ह्या गोष्टीमध्ये लागतोय, मग तसं घेऊया. बोला, काय करायचं, चला ये. मग 2 अँगल तयार झाले. कोणता, बी पी टी, करेक्ट. आणि नंतर क्यू पी टी, म्हणजे हा. हे 2 अँगल कसे असतील, सारखे असतील. म्हणजे अँगल बी पी टी इज इक्वल टू अँगल, हा घ्या बोले, टी पी क्यू घ्या किंवा क्यू पी टी घ्या, तुम्हाला पडेल तो घ्या. मी क्यू पी टी घेतो. क्यू पी टी सारखे. परत तसं येईल, 2 घ्या तुम्ही, 2 मेजर घ्या, चालतं. मग 2च घेतो, म्हणजे आपल्याला कोणता लागतोय, क्यू पी टी. देअरफॉर अँगल बी पी क्यू इज इक्वल टू 2 अँगल क्यू पी टी. करेक्ट, द्या याला नंबर 1. त्याचप्रमाणे रे क्यू टी इज अन अँगल बायसेक्टर ऑफ अँगल कोणता, याचा, पी क्यू डी दिलेला आहे ना, हा बघा, पी क्यू डी दिलेला आहे. पी क्यू डी अँगल पी क्यू डी. इथे पण तसेच 2 अँगल आले. कोणकोणते आले बघा, हा एक आला, पी क्यू टी इज इक्वल टू, करेक्ट, डी क्यू टी. देअरफॉर अँगल कोणता, पी क्यू टी. पी क्यू टी इज इक्वल टू अँगल, बोला, डी क्यू टी. आपल्याला हा पी क्यू टी लागणार आहे. मग मला असं लिहिता येईल का, अँगल पी क्यू डी इज इक्वल टू 2 अँगल
PQT एल नंबर देणार 2. बरोबर आहे. आता पुढची गोष्ट, एक सरळ लाईन AB पॅरलल टू लाईन CD and line PQ is transversal. बरोबर. चला मग देअरफॉर मला असं लिहिता येईल का इंटिरियर अँगलची सम म्हणजे कोणता अँगल BPQ, अँगल BPQ प्लस अँगल PQD प्लस अँगल PQD इज इक्वल टू 180 डिग्री. इथे लिहिणार इंटेरियर अँगल, इंटेरियर अँगल. ओके. हा मग बोला BPQ काय आहे आपला, हा बघा आहे 2 अँगल QPT प्लस PQD काय आहे 2 अँगल PQT इज इक्वल टू 180 डिग्री. इथे लिहिणार फ्रॉम 1 and 2. काढा इथून 2 कॉमन काढला. अँगल QPT प्लस अँगल PQT इज इक्वल टू 180 डिग्री. करा तिकडे डिवाइड. अँगल QPT प्लस अँगल PQT इज इक्वल टू 180 डिग्री डिवायडेड बाय 2. म्हणजेच काय आलं, अँगल QPT प्लस अँगल PQT इज इक्वल टू 90 डिग्री. एल नंबर द्या 3. आता हा ट्रायंगल निवडा. हा ट्रायंगल हा PTQ 90 दाखवायचा आहे. मग इन ट्रायंगल PTQ अँगल QPT प्लस अँगल PQT प्लस अँगल PTQ इज इक्वल टू 180 डिग्री. सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल याची सम माहिती आपल्याला आत्ताच आपण वर काढली 3 नंबरचं. याची टाकून द्या 90 डिग्री प्लस अँगल PTQ is equal to 180 degree. Therefore, angle PTQ is equal to 180 degree minus 90 degree. Therefore, angle PTQ is equal to 90 degree. प्रूव्ह झालं. सोपं आहे. चला आता एक्झाम्पल नंबर 9 कट आहे. आपल्या सिलेबसला ते दिलेलं नाही, कट केलेलं आहे. एक्झाम्पल सोपं होतं तसं, पण ते कट केलेलं आहे. आता आपण एक्झाम्पल नंबर 10 हे उद्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये पाठवेल. एक्झाम्पल नंबर 10 हे सुद्धा मोठं आहे, तर ते आपण उद्या बघूया. सोपं एक्झाम्पल, तसं काही अडचण नाही. ओके.